आताच आमचे मोठे बंधू मरगळे साहेबांनी जो मुद्दा मांडला की रिअल प्रॉपर्टी स्थानिक आमदाराची आणि स्टँडिंग आमदाराची जी रिअल प्रॉपर्टी आहे ती किती आहे आणि दाखवली किती, ह्याच्यावर जो आम्ही सर्वांनी मिळून जो आक्षेप घेतलेला आहे त्या आक्षेपाचं कारणही त्या पद्धतीचं आहे. कारण सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य घरातील युवक, शेतकरी आणि ओबीसी, एससी, एसटी, आदिवासी आणि मराठा, कुणबी मराठा ह्यांचा जर तुम्ही विचार केला तर भोर आणि राजगड तालुक्यातली परिस्थिती अशी आहे की इथं कुणीही राहायला तयार नाही. स्थानिक मतदार राजा हा तालुका सोडून जायला लागलेला आहे. कार्यकर्ते आणि आमदार ह्यांचं निर्देशांक वाढत चाललाय आणि सर्वसामान्य नागरिकांचा कमी होत चाललेला आहे. आणि जी गुंजवण्याची पुनर्वसनाची जी जमिनी आहेत त्यात आमदारांच्या कार्यकर्त्यांनी ज्या लाटल्यात त्याच्यामध्ये सर्वसामान्याला काहीही भेटलेलं नाही. त्याच्यात फक्त आमदाराच्या कार्यकर्त्यांनी सेटिंग करून त्यांची नावं चढवलेली आहे. ती जमीन हडपण्याचं काम केलंय. सर्वसामान्य घरातील युवकांना पुढे न जाऊन देण्याचा जो त्यांचा प्लॅन आहे, हा प्लॅन यावेळेस 2024च्या भोर विधानसभेमध्ये सर्व युवकांनी एकत्रित येऊन, शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी, मराठा, कुणबी मराठा यांनी सर्वांनी एकत्रित येऊन हे परिवर्तन घडवणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणावरून मी एकच गोष्ट सर्वांना हात जोडून आव्हान करतो की ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि ही शेवटची लढाई आहे. कारण 47 वर्ष सत्ता असून सुद्धा जर भोर वेल्ल्याला जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आणि हा बदल हा आपण मतदार राजा म्हणून हा आपण बदल 100% करू शकतो आणि त्याच्या दृष्टीने आपण पाऊल टाकलं पाहिजे. माझी सर्वांना भोर वेल्ला मुळशीतील मतदारांना एक नम्रतेचं आव्हान आहे, ज्याचं खायचंय, ज्याचं प्यायचंय, ज्याचं घ्यायचंय ते घ्या, परंतु मतदान करताना परिवर्तन घडवायचंय आणि भोर वेल्ल्याच्या युवकांना रोजगार द्यायचा आहे. भोर वेल्ल्याच्या मुळशीच्या आणि सर्वसामान्य कुटुंबांना न्याय द्यायचा आहे, विकासाकडे न्यायचंय. या दृष्टीने आपण पाऊल टाकलं पाहिजे आणि मतदानाच्या दिवशी सर्वांनी जागरूक होऊन त्या ठिकाणी परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सामील व्हा, हेच आव्हान या ठिकाणावरून मी करतो. आमदार नावा, आमदार नावा, आमदार नावा.